म्हणजे तो दामुक तुटलेला आहे, एक वाकडं तिकडं आहे आणि एक चांगला आहे. म्हणजे त्या दामुक्यामध्ये सुद्धा प्रतवारी आहे. जे चिंचे किंवा ते बाबळीच्या शेंगाची जी दामुके आहेत ते एक तुटलेले काही दाणे, काही वाकडे तिकडे आहेत आणि काही नितळे चांगले आहेत. देव ते घेताना जसं आपण नोटा देतो, व्यापारी म्हणतो ही फाटकी आहे, ही तुटकी आहे, हिच्यावर डाग आहे, ही चालत नाही, तसं इथे मूळ सिद्धांत जो आहे या लेळे मागचा, की मनुष्याची सुद्धा प्रतवारी, आपल्याही योग्यतेची प्रतवारी 3 विभागामध्ये विभागली. लक्षात ठेवा. उत्तम अधिकाराचा जीव, मध्यम अधिकाराचा जीव आणि कणीस अधिकाराचा जीव. जशी आपली श्रद्धा, परमेश्वराबद्दलची जशी श्रद्धा, जसा व्यवहार, जसा विधी, जसा आचरण, जशी क्रिया, तशीच योग्यता निष्पन्न होईल. त्याच पद्धतीने आपलीही योग्यता तशीच निष्पन्न होईल. जो उत्पन्नापूर्वक परमेश्वराचं भजन पूजन अर्चन करतो श्रद्धायुक्त अंतःकरणाने, त्याची योग्यता श्रेष्ठ आहे. जो मध्यम याने परमेश्वराच्या संदर्भातल्या गोष्टी करतो, धर्माबद्दलच्या क्रिया करतो, त्याची प्रतवारी मध्यम आहे. आणि जो कनिष्ठ याने, कनिष्ठ करायचं म्हणून करायचं, अशा हेतूने जी क्रिया केल्या जाते, त्याच्या मागे चाड नाही, त्याच्या मागे अर्थ नाही, त्याच्या मागे दुःख नाही, आहे 2 पैसे म्हणून करायचं, करायचं म्हणून करायचं, तर त्याची योग्यता तशीच निष्पन्न होते.